हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण जी कॅप राऊंड 2026ची प्रोसेस बघत आहोत, त्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंडची जी तुमची सीट राहते ती अलॉटमेंट झाल्यानंतर ॲक्सेप्ट कशी करायची याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्टेप बाय स्टेप मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगत आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा जे इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासोबत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स म्हणजेच काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्हाला जेव्हा पण कॉलेज आणि ब्रांच अलॉट होतं, आता अलॉटमेंट होईल 2 तारखेला, म्हणजेच आज किंवा दुपारपर्यंत होईल. तर तुम्हाला सीट अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला ती ॲक्सेप्ट करावी लागते ऑनलाईन. CET सेलला ऑनलाईन सांगावं लागतं की तुमची जी कॉलेज आहे किंवा ब्रांच अलॉट झाली आहे, तुम्हाला ते कॉलेज तिथे तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे की नाही हे तुम्हाला ऑनलाईन तिथे कळवावं लागतं. तर या प्रोसेसला सीट ॲक्सेप्टन्स असं आपण बोलतो. तर याच्यामध्ये सीट ॲक्सेप्ट केल्यानंतरच पुढची जी तुमची ॲडमिशनची प्रोसेस असते ती सुरू होते. कॉलेजवरती जाऊन नंतर तुम्हाला तिथे डॉक्युमेंट्स वगैरे द्यावे लागतात. तर सीट ॲक्सेप्ट न केल्यास तिथं अलॉटमेंट जे असतं तुमचं सीट आपोआप कॅन्सल होतं तुमचं. म्हणून हे डेडलाईनच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, भरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या राऊंडमधील ॲडमिशन तुमचं कॅन्सल पण होऊ शकतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, डेडलाईनच्या आधी तिथे ही प्रोसेस करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर सीट ॲक्सेप्टन्स पूर्णपणे ही ऑनलाईन होते. तर ऑनलाईन कशी होते मी ते तुम्हाला सांगणार आहे. ॲक्सेप्टन्स फी जी राहते ती भरल्याशिवाय तुमची जी सीट आहे ती कन्फर्म होणार नाही. तर इथे तुम्हाला फी पण भरावी लागते तुमची सीट ॲक्सेप्ट करण्यासाठी. आणि याची डेडलाईन काय आहे, तर 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्टपर्यंत याची डेडलाईन आहे. तर तुम्हाला 3 किंवा 4 तारखेलाच ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस करून घ्यायची आहे. तर 5 तारखेला एखाद्या वेळेस तिथे काही अडचण वगैरे नाही यायला पाहिजे, म्हणून तुम्हाला आधीच करून घ्यायची आहे. त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस काय आहे, तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, स्टेप नंबर 1मध्ये ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे CET सेलच्या आणि तिथे ते टाकायचं आहे. त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे तुम्हाला. तुमचा ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा जो पण असेल तो टाकून तिथे लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स असं तुम्हाला डॅशबोर्डवरती ऑप्शन दिसेल. तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे सीट ॲक्सेप्टन्स या ऑप्शनवरती. त्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला काही डिटेल्स असतील त्या व्हेरीफाय करायचं आहे, जसं की स्टुडंटचं नेम, त्यानंतर कॉलेजचं नेम, त्यानंतर ब्रांच नेम, हे तुम्हाला सगळं अलॉटमेंटवरती कळत असेल. तर तिथे तुम्हाला कॅटेगरी, स्टेटस या सगळ्या ज्या डिटेल्स असतील तुमच्या त्या तिथे तुम्हाला फिल करून घ्यायच्या आहेत, तिथे व्हेरीफाय करून घ्यायच्या आहेत. यानंतर काय करायचं आहे, यानंतर तुमच्याकडे 3 ऑप्शन तुम्हाला दिले जातील चूज करण्यासाठी. तर त्याच्यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन हे ऑप्शन तुम्हाला चूज करायचे आहेत. याच्यावरती मी सेपरेटली व्हिडिओ बनवला आहे की फ्रीज म्हणजे काय, फ्लोट म्हणजे काय आणि स्लाईड म्हणजे काय. तो व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यात फ्रीजचा ऑप्शन असा होतो की तुम्हाला ते कॉलेज तिथे ॲडमिशन घ्यायची आहे, तर तिथे फ्रीज तुम्ही करू शकता. जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नसेल घ्यायची, पुढच्या प्रोसेससाठी कॅप राऊंड 2साठी जायचं असेल, तर तुम्ही तिथे फ्लोट करू शकता. आणि तुम्हाला जे पण कॉलेज तिथे भेटलेलं असेल त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ब्रांच चेंज करायची असेल तर तुम्ही स्लाईडचा ऑप्शन तिथे घेऊ शकता. तर असे 3 ऑप्शन आहे. तर तुम्हाला जर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, फ्रीज करायचं आहे. ऑप्शन बरोबर विचार करून निवडायचा आहे इथे तुम्हाला या प्रोसेससाठी. त्यानंतर फी पेमेंट असेल, ती फी तुम्हाला ऑनलाईन तिथे भरायची आहे. तर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट जनरेट होईल. ती रिसिप्ट काय करायची आहे, PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे, डाउनलोड करून घ्यायची आहे. नाहीतर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे काही प्रॉब्लेम जर आला तर. आणि याची काय करायची आहे, प्रिंट काढून ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही ॲडमिशनसाठी जासाल तेव्हा ही प्रिंट तिथे घेऊन जायची आहे सोबत. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सगळी प्रोसेस करायची आहे तुमची सीट ॲक्सेप्ट करण्यासाठी. त्यानंतर काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या ज्या तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की सीट ॲक्सेप्टन्सची डेडलाईन तुम्हाला चुकवायची नाही आहे. त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, सगळं जी प्रोसेस असेल ती करून घ्यायची आहे. नाही केलं तर मग तुमचं जे सीट आहे ते आपोआप तिथे ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. म्हणून तुम्हाला वेळेवर हे सगळं करून घ्यायचं आहे.
त्यानंतर ॲक्सेप्टन्स फी भरल्याशिवाय तुम्हाला सीट कन्फर्म होणार नाही, तर तुम्हाला फी पण तिथे भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतरच तुमची सीट कन्फर्म होईल. त्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन रिसिप्ट डाउनलोड करून ठेवायची आहे, प्रिंट काढून ठेवायची आहे त्याची. तर रिपोर्टिंगच्या वेळी तुम्हाला लागेल जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जासाल ॲडमिशनसाठी तेव्हा. त्यानंतर फ्रीज, फ्लोट आणि स्लाईड हे निवडण्यापूर्वी तुम्हाला एकदा कॉलेज आणि ब्रांच तुम्हाला चांगलं वाटत आहे का याचा विचार करून तुम्हाला काय करायचं आहे, ते व्हेरीफाय करूनच तिथे याच्यातला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि अजून एक, शेवटच्या दिवशी जर तुम्ही फॉर्म भरायला जासाल किंवा प्रोसेस करायला जासाल तर तिथे सर्व्हर बिझी असू शकतं, म्हणून तुम्हाला एक दिवस आधीच ही प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांना ॲडमिशन घ्यायची आहे इंजिनिअरिंगमध्ये. आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा तुम्ही कोणता ऑप्शन चूज करत आहे. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओवरती. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून तुमचे जे डाऊट्स असतील ते क्लिअर करेल. आणि तुमचे जर काही डाऊट्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या ग्रुपची लिंक दिलेली असेल, तिथे ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. तिथे तुम्हाला सगळ्या व्हिडिओजचे अपडेट वगैरे मिळत राहील. तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.